सिद्धार्थनगर भागातील कोमल रोहिता जगदने हिने स्पर्धा परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवल्याने सिद्धार्थनगर भागातील विजय भाऊ पटारे मित्रमंडळाच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते या मुलीचा सत्कार करण्यात आला। तसेच आयोजित या सत्कार समारंभ प्रसंगी समाजाचे पोपट पात्रे यांना शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी महानगरपालिका कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नुकतेच महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष आनंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही जबाबदारी विजू पटारे यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी सर्व कामगारांच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे करण्यात आली। तर येत्या काही दिवसातच सर्वांना एकत्र घेऊन हा विषय मार्गी लावू, तसेच येत्या काही दिवसातच महानगरपालिका कामगारांच्या 7व्या वेतन आयोग संदर्भातला प्रश्नही मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम भैया जगताप यांनी यावेळी बोलताना दिली। समाजातील एक मुलीने तलाठीची परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा आज सत्कार आणि सन्मान सोहळा आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने असेल, सर्व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने असेल, आज एकत्रित आपल्या या सिद्धार्थनगर परिसरामध्ये आयोजित केला गेला आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण सर्वांनी जसा कोमलताईंचाही केला त्याचप्रमाणे पोपटराव पात्रे यांना देखील राज्य सरकारच्या वतीनं त्यांनाही सन्मानित करण्यात आला पुरस्कार देऊन त्या दोघांचंही मी मनापासून मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना एक चांगल्या कोमलताईंचं देखील अभिनंदन केलं पाहिजे, कारण की या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिने सातत्याने अभ्यास केला आणि या परीक्षेमध्ये तलाठीच्या परीक्षेमध्ये ती चांगल्या गुणाला उत्तीर्ण होऊन तिची आता तलाठी म्हणून देखील नियुक्ती झाली आहे। लवकरच तिला चांगल्या ठिकाणी काम करण्याकरता पोस्टिंग देखील मिळणार आहे। पण हे मिळत असताना तिच्या मागचे कष्ट, तिच्या कुटुंबाने तिला जो काही वेगळा आधार तिला ज्या शिक्षणामध्ये काम करत असताना दिला, त्याच्या बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण सर्व कष्टकरी बांधव आहोत, की आपल्याला वाटतं की आता आपण सातत्याने कष्ट करतो आणि कष्ट करत असताना मुलगी जर मोठी झाली तिचं लवकर कन्यादान करण्याचं काम ही कुटुंबातली वडीलधारी मंडळी करत असतात। पण तिची आई असतील, वडील असतील, तिच्या कुटुंबातील सर्व इतर सदस्य असतील, त्यांनी खरं तर तिला पाठबळ दिलं आणि शिक्षणाची मुभा दिली आणि त्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज ती तलाठी पदापर्यंत जाऊन पोहोचते। तिचा निश्चित समाजालाच नाही तर आमच्या सारख्या देखील व्यक्तींना तिचा एक मनापासून आनंद आणि अभिमान या निमित्तानं वाटतो। म्हणून आज तिचा एक वेगळा सन्मान सोहळा देखील आयोजित केला आणि त्या निमित्तानं आपण देखील आज भावना व्यक्त केला। आता कामगारांचा देखील प्रश्न हा नुकताच माझ्या देखील कानावरती आला की आता या सगळ्या माध्यमातून लोखंडे साहेबांनी राजीनामा दिला तर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे, याचा देखील वाव आता तुम्ही जो मनगटामधून केला विधान साहेब आमच्या देखील आता ते या ठिकाणी ती भूमिका मांडली। निश्चितच या समाजामध्ये असेल, कामगार बांधवांमध्ये असेल, ती सातत्याने कामगारांचे प्रश्न मांडणं, त्याची सोडवणूक करणं आणि त्याच्यामध्ये पुढची दिशा ठरवणं हे सगळं महत्वाचं काम असतं आणि त्याच माध्यमातून कामगारांना देखील ती अपेक्षा आणि ओढ असते आणि म्हणून या माध्यमातून ती कुठेतरी एकत्रित बसून हा देखील निर्णय आपल्याला करणं अपेक्षित आहे आणि त्या माध्यमातून आपण ज्या भावना केल्या व्यक्त केल्या विजू भाऊच्या बद्दल तर त्यामध्ये निश्चितच आपल्या सर्वांचा जर पाठिंबा असेल त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नाही। त्यामुळे हा निर्णय तुमच्या स्तरावरती सगळ्यांची एकत्र बसून तो खरं तर घेण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे तुमच्या सर्वांमध्ये एकमत असल्यानंतर विजय कुठली अडचण कोणाला घ्यायचं कारण नाही। त्यामुळे अडचण नाही। त्यामुळे अशा दृष्टीनं कामगारांच्या बैठका घेऊन याच्यामध्ये संघटना पातळीवरती हा आपला पुढचा निर्णय होणं देखील आपल्या सर्वांना अपेक्षित आहे। त्यामुळे आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांची, कामगार संघटनेच्या बैठकाची, पदाधिकाऱ्यांची ही बैठक आपण लावून त्याच्यामध्ये पुढचा निर्णय आपण निश्चित रूपाने आपण सर्व एकत्र बसून घेऊयात अशी कार्यक्रम मी देखील या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि खरं तर समाजाचे प्रश्न वेगळे असतात, ते समोरजींनी सांगितलं आताच त्यांच्या मनोगतामध्ये की समाजाचे अनेक प्रश्न असतात। खरं तर अलीकडच्या काळामध्ये आता 7व्याचा विषय समोर आला, त्याच्यामध्ये देखील आपण लॉंग मार्च काढला होता, त्यावेळी लोखंडे साहेबांनी देखील आमच्याकडे पाठपुरावा केला, आम्हाला सांगितलं की आपण शासनाकडून त्याच्यामध्ये लवकरात लवकर तो निर्णय लावून घ्यावा। त्याच्यामध्ये जसं आता मी कालच या सगळ्या मंडळींना सांगितलं, विजय साहेब यांना सगळ्यांना काल ब्रीफ केलं व्यवस्थित की त्याची काय काय प्रक्रिया होती, काय काय अडचणी त्यामध्ये आल्या होत्या, खर्चाची बाजू, उत्पन्नाची बाजू, या सगळ्या बाजू मांडून आता ते कागद सगळे आपल्याला क्लिअर झाले आणि तो प्रस्ताव शासनाचा आता अंतिम पातळीवर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये मान्यता देखील आपल्याला मिळणार आहे।
आणि लवकरात लवकर आपला 7वा वेतन आयोग देखील या ठिकाणी आपल्याला जाहीर होणार आहे. तुम्ही त्याची देखील कुठली चिंता मनामध्ये बाळगू नका. शेवटी अनेक लोक असतात, त्यांचं ते मत व्यक्त करत असतात, पण बऱ्याच वेळा लोक, आपण सर्वजण लोक तसे कष्टकरी लोक आहेत, फार काय कोणाचं शिक्षण झालेलं नसतं, पण बाकीचे बरेच लोक येतात आणि फार त्यांना माहिती आहे, फार त्यांना असं दाखवतात आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम ते सातत्याने करत असतात. पण या ठिकाणी मी सगळ्याच मंडळींना यांना काल व्यवस्थित विस्तृत माहिती या सगळ्या लोकांना काल दिली की कुठल्या कुठल्या स्टेजला काय काय आता सगळं झालेलं आहे, ते सर्व अडचणीच्या होत्या त्या सगळ्या आता मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कुठली काळजी करू नका. आज समाज या ठिकाणी ज्या ज्या माणसाने मागे उभा राहतो तर त्या माणसाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला जबाबदारी पडत असते. त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्यासारखे लोक देखील काम करतायत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे मंडळी सातत्याने काम करत आलोय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये चिंता आमच्यावर करू नका. आणि युनियनचा निर्णय या ठिकाणी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बसून तो देखील आता आपण लवकरात लवकर मार्गी लावू अशी देखील आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा जो भाऊ तुम्ही जो कार्यक्रम आज आयोजित केला कोमलताईच्या सन्मानाचा, कारण की सर्वांचं खरं तर तो एक ही दिशा असते, तिचा आज आपल्याला जो सन्मान आपण केला तो कशा करता केला की समजल्या इतर मंडळींसमोर ते आता उदाहरण आहे, आदर्श आहे. तिचा ज्या कष्टातून ती उभा राहिली तर तिचा इतर लोकांनी देखील आदर्श घेतला पाहिजे. तिच्या पावलावर पाऊल आपल्या समाजातील युवती असतील, युवक असतील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून टाकावं की ज्या माध्यमातून तिचा कसा सन्मान झाला. उद्याच्या काळामध्ये शिक्षणाच्या जोरावरती आपल्या अनेकांचा सन्मान असा होऊ शकतो असं एक उदाहरण तिचा आज या ठिकाणी कर्तव्य आपण तिचा सन्मान करून आज समाजाला दिलेला आहे. मनपूर्वक तिचं मी कोमलताईचं देखील मनपूर्वक तिचं अभिनंदन करतो. त्या ठिकाणी आजच्या या कार्याला आमची जी छोटी ताई आहे कोमलताई हिने जे याच्या मार्गदर्शन परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तिचेही खूप खूप मी असे अभिनंदन करतो. पुढे भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. साहेब आपण इथं आलात, वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद. आपण या ठिकाणी आपण समाजाच्या पाठीमागे म्हणा व कष्टकरी महानगरपालिका कर्मचारी म्हणा पेन्शनच्या पाठीमागे म्हणा नेहमी आपण तात्पर्याने उभा राहतात व इथून पुढे अजून मोठ्या अपेक्षेने लोक तुमच्याकडे पाहतायत. सर्वांच्या अपेक्षा आपण पूर्ण करतात अशी सर्वांच्या वतीने मी इथं ग्वाही देतो. तसंच या ठिकाणी या मिटिंगला आपले सर्व युनियनचे पदाधिकारी आता जे काही झालेले आहे लोकांनी राजीनामा दिलाय त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीमध्ये एक चांगली मिटिंग लावून साहेब या सर्व कष्टकऱ्यांचे प्रश्न आम्ही आपल्या पुढे मांडावं. इथून पुढे युनियन मध्ये आपण थोडंसं हस्तक्षेप करून कष्टकऱ्यांची जी मागणी त्या मागणीला आपण प्राधान्य द्यावं. सर्वांची मागणी आहे की अध्यक्षपद करावं म्हणून त्या मागणीकडे आपण लक्ष घालून योग्य ते न्याय द्यावा. या ठिकाणी एवढंच बोलतो तो थांबतो की आज आपण विजू भाऊंच्या शब्दाला मान देऊन इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपल्या समाजाचा क्षेत्रात मानबिंदू राहणारी कोमलताई जगदाणे हिने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून तलाठी या पदासाठी नियुक्त झाली त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुमचे कोणतेही प्रश्न असतील तुम्ही हक्काने आमदार साहेबांना सांगावे. त्यासाठी आमदार साहेब तत्पर नेहमी तुमच्यासाठी तत्पर असतील. एवढेच बोलतो आणि थांबतो. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब विधाते यांनी केले. विजू भाऊ पटारे, पलवान अंकुश मुळीते, पोपट पात्रे, श्रीरंग उजागळे, कैलास आवारे, सुरेश वाघ, राजेंद्र सामल, संजय चावडे, सुरेखा लोंढे, उषा वैराळ, कल्पना वाघमारे, मीराबाई आदींसह कामगार युनियनचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ. जल है तो कल है. नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.